सहज पास व्हावं यासाठी एक उपक्रम करत आहोत आणि या उपक्रमांतर्गत आपण 18 व्हिडिओची एक लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवर आपण प्रसारित केलेली आहे. त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र आपण कव्हर केलेलं आहे. फक्त बालमानसशास्त्र कव्हर करण्याचं कारण असं आहे की बालमानसशास्त्राचे 30 गुण आणि पॅडागॉजी म्हणजे प्रत्येक ठिकाणी 5-5 गुण हे बालमानसशास्त्रावर आधारितच असतात. त्यामुळे हे 30 आणि हे 15 असं 40, 45, 50 मार्काचा एक बंडल आपल्याकडे तयार होतं. CTET सोपी आहे म्हणतात, सोपी आहे, परंतु तिचा निकाल किती आहे माहिती आहे का? पहिल्या पेपरचा निकाल 20-22%, फार तर 25%, आणि दुसऱ्या पेपरचा निकाल तर 8 ते 10%. असं का आहे? याचं कारण असं आहे की बहुभाषिक लोक आहेत. विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना CTET असा चकमा देते. का? तर आपला अभ्यास झालेला असतो मराठीतून आणि आपण प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो हिंदीतून. हिंदी आणि मराठी जरी दोघी बहिणी असल्या तरी दोघांमध्ये एक समानता आहे आणि ही समानताच आपल्याला चकवा देते. अनेक हिंदी शब्दांचे मराठीत अर्थ वेगळे आहेत. मराठी शब्द जसेच्या तसे हिंदीत वापरले जातात आणि त्यांचेही अर्थ कसे आहेत? वेगळे आहेत. त्यामुळे आपलं काय होतं? कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी मी एक आयडिया तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. हिंदीतून वाचायचा प्रश्न, की कॉन्सेप्ट अंडरलाईन करायच्या आणि त्या कॉन्सेप्टला इंग्रजीत काय म्हटलं तर इंग्रजीच्या प्रश्नामध्ये चेक करायचं आणि हे चेकिंग केल्यानंतरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बरोबर शोधता येईल, अगदी सहज. इंग्रजी भाषा जरी तुम्हाला अवघड वाटत असली तर इंग्रजी भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ असतो. त्यामुळे कॉन्सेप्ट वेगळ्या काही लक्षात ठेवायची गरज नाही आणि हिंदी मराठीचं हे जे काही गुतडा होतो आहे हा गुतडा होणार नाही आणि तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजेल. ज्याला प्रश्न व्यवस्थित समजला त्याला उत्तरही देता येतं अगदी सहज, आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ केलेला. त्यासोबतच आपल्याला आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतोय की आपल्या यूट्यूबवर एक लिंक देणार आहे मी. त्या लिंकमध्ये 1ली ते 8वीचा संपूर्ण NCERTचा अभ्यासक्रम, त्याचे टेक्स्ट बुक्स आहेत. त्यासोबतच 2019 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरासहित आपण अपलोड केलेल्या आहे. त्यामुळे आपण ह्या टेक्स्ट बुकला नजरेखालून टाका. पूर्ण वाचायची गरज नाही. मेन पॉइंट्स लक्षात घ्या. गणित तर अतिशय सोपं आहे, अगदी बेसिक गणित आहे. आणि अध्यापन पद्धतीसाठी माझा प्रयत्न राहील की प्रत्येक विषयासाठी एक व्हिडिओ तयार करावा. केला तर होईलही, कदाचित होणारही नाही, परंतु त्याची एवढी आवश्यकताही मला वाटत नाही. कारण अध्यापन पद्धती आपण आतापर्यंत शिकलेलो आहोतच. फक्त थोडासा त्याचा उजाळा देण्याची आवश्यकता आहे. आणि थोडासा अध्यापन पद्धतीचा उजाळा, 19 ते 24 पर्यंतचे PYQ सर्व सोडवणे आणि आपले हे सर्व 18 व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकणे. मराठीत व्हिडिओ आहेत जे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीतले प्रश्न सोडवायला मदत करणार आहेत. सुरुवातीला मी हिंदीतून सांगण्याचा विचार केला होता, परंतु एवढं कन्फ्युजन वाढू लागलं की माझा विचार बदलला आणि मी की कॉन्सेप्ट जे आहेत त्या सर्व इंग्रजीत सांगितलेल्या आहेत. तर या की कॉन्सेप्ट आपण समजून घ्या आणि TETला यश मिळवा. अगदी सहज TET क्रॅक करा. कन्फ्युजन करू नका. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजला तरच उत्तर देता येईल. नाहीतर प्रॉब्लेम असा आहे, कोचिंगमध्ये वगैरे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं समजल्यासारखं वाटतं आणि ऐन वेळेला कन्फ्युजन होतं. ते टाळा. म्हणून इंग्रजीत ताडून बघा. विशेषतः अध्यापन पद्धतीचे प्रश्न आणि मानसशास्त्राचे प्रश्न. बाकीच्याला तर काही तुम्हाला तिथल्या वाचल्याबरोबर लक्षात येईल. तर CTET साठी पुन्हा एकदा शुभेच्छा. बघूया अध्यापन पद्धतीचे व्हिडिओ कशा पद्धतीने करता येतील. नमस्कार.